हा एक प्रकारची चोरी झाली। त्यानंतर जर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये आपल्याला काळे काचचे पुरावे आहे का नाही हे समजायचं आहे, तर आपण हे बघू शकता। हे जून 2017 च्या अगोदर या बाजूचा आपण बघू शकता, हा जो काच आहे तो ट्रान्सपरंट आहे, पारदर्शक आहे। त्याच्यामध्ये 15 सेकंडसाठी लाईट नाही पेटली जरी किंवा 8 सेकंड जरी लाईट नाही पेटली तर पावती येताना, थांबताना, पडताना सगळं व्यवस्थित दिसणार। पण हा काच जो आहे त्या काचाचा मागे जेव्हा लाईट असेल तेव्हाच दिसणार, आणि लाईट किती पेटायची, किती वेळ पेटवायची आहे ते डिपेंड करणार प्रोग्रामवर। मग प्रोग्राम जर याला 8 सेकंडसाठी पेटवणार तर मग या प्रकारे चोरी होऊ शकते। तर आता आपण अजून जे थोडेसे पटापट पुरावे बघून घेऊ। तर हे एक व्हिडिओ आहे, ओरिजिनल ईव्हीएम मशीन मध्ये वोटिंग झाली होती। आता आपण बघा, हे आपल्याला इकडे झालंय, हे बटन दाबली, इकडे पावती येताना, थांबताना, पडताना काहीच नाही दिसते, फक्त लाईट पेटली। आता ही या माणसाच्या वोटची पावती आहे का याचा अगोदर कोणी वोट देऊन गेलाय ते माहित नाही पडणार। मग आपल्याला व्यवस्थित हे 7-8 सेकंड मध्ये कळतं। हा आता हे सोलापूर विधानसभा मध्ये उघड पडलेली एक व्हीव्हीपॅट मशीन होती। तर वरती आपण बघू शकता एक पारदर्शक काच आहे, 2 काच असतात, एक पारदर्शक काच आणि खाली आपल्याला काळा काच दिसतंय। म्हणजे इलेक्शन कमिशनच्या मशीन मध्ये असा काळा काच आहे। जर त्याच्यामध्ये हा प्रोग्राम पण आहे तर काय होऊ शकतो आपण समजू शकता। त्यानंतर आपण इकडे बघू शकता की हे 2024 लोकसभाच्या अगोदर अशी ईव्हीएम मशीन मणिपूरमध्ये फोडली गेली होती। तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय का हा जो व्हीव्हीपॅटचा भाग आहे त्याच्यामध्ये काळा काच स्पष्ट दिसतोय। म्हणजे इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये जो व्हीव्हीपॅट आहे त्याच्यामध्ये हा काळा काच आहे। आणि हा काळा काच का ठेवला गेलाय ते इलेक्शन कमिशनचं असं म्हणणं आहे का जो भाग आहे ज्याच्यामध्ये आपण जाऊन वोटिंग करतो, तो कंपार्टमेंटचा भाग, त्याच्यामध्ये जाऊन कोणी असा पीप करून 8 सेकंडसाठी असं बघितलं तर त्याला दिसलं नाही पाहिजे की काय पावती आली, तुमचा वोट नाही मत पडला पाहिजे। आता हे किती लॉजिकल आहे हे आपल्याला सगळ्यांनी त्याचा विचार करावा। नाउ वी कॅन गो टू डेमो 2। आता एक प्रकारे अजून चोरी होऊ शकते। समजा काळा काच याच्यामध्ये नाही, आता मी काळा काच काढून ठेवलाय। आता आपण दुसऱ्या प्रकारे इकडे चोरी करून बघू। आपण मॉल वगैरे मध्ये जातो, तिकडे मॉल मध्ये गेल्यावर जर आपण तिकडे जे नल वगैरे असतात त्याच्या खाली हात टाकलं का आपोआप तिकडे पाणी पडतो। आता त्याच्यामध्ये लाईट सेन्सर लागले, जसं आपण हात टाकतो, हात टाकल्यावर आपोआप पाणी पडतो, कारण तिकडे जे लाईटचं मात्रा आहे जे त्याच्यावर पडते ती कमी होते। लाईटची तीव्रता कमी झाल्यावर व्यवस्थित पाणी जो आहे तो आपोआप पडू लागतो, कारण त्याच्यामध्ये लाईट सेन्सर, जसंच आपण हात काढतो आपोआप पाणी बंद होतो। आता तो लाईट सेन्सर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये पण लागला, याचे पुरावे आपण पुढे बघू। पण त्याने कशी चोरी होऊ शकते हे मी इकडे करून दाखवण्याचा प्रयत्न करतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।